नमस्कार, गुड इव्हनिंग. आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊ की आज आपल्या M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केले, काय सायकोलॉजी होती, कशापर्यंत त्याला आपण लाईव्ह मार्केटमध्ये मॅनेज केलं, ए टू झेड क्लॅरिटी या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इथे देणार आहे. इथे ऑर्डर बुक तुमच्यासमोर ओपन आहे आणि ऑर्डर बुकमध्ये आज आपण एकच ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे, जो की आहे निफ्टीमध्ये कॉल साईडनी. तर एक्झॅक्टली हा सेटअप कसा ऍक्टिव्ह झाला, कसं एक्झिक्यूट केला आणि कसं त्याला बुक केलं, ए टू झेड क्लॅरिटी आपण डायरेक्टली निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर समजून घेऊ. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतो. तर इथे मी निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतलेला आहे. आजची तारीख आहे 18 मार्च. बघू शकता आज निफ्टीची ओपनिंग फ्लॅटच म्हणता येईल, थोडीफार एक गॅपअप होती, बट ऑलमोस्ट एवढी आता ज्या अकॉर्डिंग मार्केट सुरू आहे त्या अकॉर्डिंग आपण हे डिसेंट ओपनिंग समजू शकतो. पहिली कॅन्डल जी आहे ती स्ट्रॉंग डॉमिनेट होती, वरच्या साईडनी डायरेक्शन होतं की हा वरच्या साईडनी जाऊ शकतो. बट पहिल्या कॅन्डलमध्ये आपण फक्त एक कॅन्डल बघून डिसिजन घेत नाही, त्याला पूर्ण क्लॅरिटी येऊ देतो, त्यानंतर घेतो एकतर स्ट्रक्चर मग ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन रिव्हर्सलमध्ये आपण ऍक्टिव्हेट करतो. तर या कॅन्डलला बघून फक्त आपण एक व्ह्यू ठरवलेला होता की हा वरच्या साईडने जाऊ शकतो. बट जेवढे पण आपले प्रीमियम मेंबर्स आहेत त्यांना माहिती असेल की माझी कॉमेंट्री कंटिन्यू सुरू होती लाईव्हमध्ये, तिथे मी क्लिअरली सांगितलेलं होतं की वरच्या साईडनी रेजिस्टन्स आहेत, मल्टिपल एक कन्फ्युजिंग रेजिस्टन्स आज वरच्या साईडने होते, हर्डल्स होते. मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं की त्याच्यावर जेव्हा हा स्ट्रक्चरनुसार निघणार, एक स्ट्रॉंग WRC क्रिएट करणार, स्ट्रॉंग क्लोजिंग देणार, तर आपण एंट्री एक्झिक्यूट करणार. बट इथे काय केलं यांनी, एक्झॅक्टली ते जे लेवल आपण काढलेले होते लाईव्ह मध्ये, एक्झॅक्टली त्या लेवलला यांनी रिस्पेक्ट केलं आणि तिथून खाली फॉल दाखवलेला आहे. मी जे तयार झालेलो होतो एंट्री घ्यायसाठी अपसाईडनी, ती होती ही कॅन्डल. बट इथे यांनी ब्रेकआउट दिलं नाही, कॅन्डल जी आहे ती स्ट्रॉंग बनली नाही, क्लोजिंग जी होती ती खराब होती, म्हणून याला इथे इग्नोर केलं. त्यानंतर मी सांगितलं होतं की SL हंटिंगसाठी मी प्ले करत आहे, बट कॅन्डल क्लोजिंग आणि स्ट्रक्चर कन्फर्मेशन पाहिजे, त्यानंतरच मी इथे एक्झिक्यूट करणार. बट तशी क्लॅरिटी काही झाली नाही. यानंतर ही जी कॅन्डल बनली ही पण एवढी काही स्ट्रॉंग नव्हती. या कॅन्डलनी एक थोडंफार मोमेंटम दाखवलं, आपण जे लेवल काढलेलं होतं लाईव्ह मध्ये एक्झॅक्टली त्याला याने रिजेक्शन घेतलं आणि कंटिन्यू तिथून खाली आला. पहिली कॅन्डल बघितल्याबरोबर इथे भरपूर जणांनी रिॲक्ट केलं होतं की आता हा आपण पुट साईडने जाऊ शकतो का. बट मी क्लिअरली तुम्हाला सांगितलं होतं की हा डायरेक्ट मूव्ह आहे, डायरेक्ट मूव्ह मध्ये आपण एंट्री करत नाही, आपण स्ट्रक्चर कन्फर्म होतो. स्ट्रक्चर इथे कन्फर्म झालेलं नाही आहे प्रॉपरली. हे इथून जे रिव्हर्स झालेलं होतं आणि हा जो आजचा डेलो होता या लेवलला रिस्पेक्ट करून त्यांनी काय केलं, इथून लो लावला आणि इथून रिव्हर्स फिरलेला आहे. तर ज्या अकॉर्डिंग खाली आलं आपण खाली एंट्री घेतली नाही, तसं आपण वर गेलं तर वर पण आपण डायरेक्ट मध्ये एंट्री करत नाही, आपण एक रेंज क्रिएट होऊ देतो किंवा मग एक स्ट्रक्चर कन्फर्म होऊ देतो, त्यानंतर आपण एंट्री करतो. तर इथे बघू शकता जेव्हा लो लावला वर गेला तर इथे एक रेंज पण बनलेली आहे, स्ट्रक्चर पण व्यवस्थित क्लिअर झालेलं होतं आणि आपण रेडी होतो प्रॉपरली या लेवलच्या वर बाय करायसाठी. हे कंटिन्युअसली मी लाईव्ह मध्ये सगळ्यांना सांगत होतो. जसं या कॅन्डलनी या लेवलला क्रॉस केलं आणि इथे याने या कॅन्डलने स्ट्रॉंग क्लोजिंग दिली, तर सेम कॅन्डलच्या क्लोजिंगवर मी ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो जो आहे तो माझा स्टॉप लॉस होता. मी पण इथे ट्रेड एक्झिक्यूट केला आणि जेवढे पण आपले प्रीमियम मेंबर्स आहेत जे माझ्यासोबत लाईव्ह असतात त्यांनी पण सर्वांनी इथे ट्रेड एक्झिक्यूट केला. मी ऑलरेडी जेव्हा हा ट्रेड ऍक्टिव्हेट झाला तर मी क्लिअरली सांगितलेलं होतं की एकतर आपण लेट एंट्री करतोय, म्हणजे की ऑलमोस्ट जो मिड टायमिंग असतो मार्केटचा त्यामध्ये आपण एंट्री करतो, तर मोमेंटम 100% इथे स्लो राहणार आहे. आणि ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं हे पण की आज मी जॅकपॉटसाठी काही प्ले नाही करताय, रॅन्डमली जर हा गेला तर होऊ शकते, बट जेवढं डिसेंट भेटलं त्यामध्ये मी सॅटिस्फाईड राहणार आहे. ऑलरेडी मी क्लिअरली सांगितलेलं होतं या कॅन्डलच्या क्लोजिंगवर एंट्री घेतल्यानंतर. आणि ज्या अकॉर्डिंग मार्केटमध्ये मोमेंटम झाली आहे आपल्या डायरेक्शनमध्ये ती पण एकदम स्लोच होती, डिसेंट होती. 1:1चं टार्गेट पण यांनी खूप लेट दिलं, स्लो दिलं. जनरली आपली एंट्री अशी होते की आपण एंट्री करतो आणि लगेच 2-3 कॅन्डलमध्ये आपलं टार्गेट कंप्लीट होऊन जातं, भरपूर वेळा तर एकाच कॅन्डलमध्ये कंप्लीट होतं. बट आज यांनी भरपूर कॅन्डल केल्या आणि एंडिंगला यांनी 1:1 कंप्लीट केलेलं आहे. बरं, एंट्री इथे तुम्हाला क्लिअर झालेली असेल की पहिलं जे होते या रेंजमध्ये काही क्लॅरिटी नव्हती कोणत्या डायरेक्शनमध्ये जाणार, म्हणून एंट्री घेतली नाही. त्यानंतर हा हाय लावल्यानंतर खाली आलं, स्ट्रक्चर कन्फर्म केलं नाही, तर इथे आपली एंट्री झाली नाही. त्यानंतर लो लावला, इथून वर गेलं, आपली एंट्री झाली नाही. याला फॉलो थ्रू आलं, स्ट्रक्चर कन्फर्म झालं, रेंजच्यावर ब्रेकआउट दिला, तर आपलं या कॅन्डलवर एंट्री झालेली होती. आता मी पूर्ण रिकॅप दिलेली आहे, इथे तुम्हाला प्रॉपरली क्लिअर झालेलं असेल. ह्याच्या मागची सायकोलॉजी काय होती, काय लेवल्स होते, काय स्पेस ओपन होता, कशा पद्धतीने आपण याला सायकोलॉजी ठेवली, हे प्रॉपरली आपण लाईव्ह मध्ये कमेंट्री करत होतो आणि प्रॉपरली मी तिथे तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं पण आहे. हा शॉर्ट व्हिडिओ ठेवायचा आहे तर इथे मी शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करणार आहे. ज्यांचं आजचं लाईव्ह मिस झालं त्यांना इथे या शॉर्ट व्हिडिओमध्ये क्लॅरिटी येऊन जाईल. इथे एंट्री घेतल्यानंतर इथे स्टॉप लॉस लावल्यानंतर प्रॉपरली आपण ट्रेडमध्ये होतो, ज्या अकॉर्डिंग हे मार्केट मुवमेंट करत होतं. तर मी ऑलरेडी सांगितलं होतं की इंडेक्स जो आहे तो आपल्या फेवरमध्ये काम करत आहे, बट ऑप्शन जशी फ्लाय व्हायला पाहिजे ज्या इंटेन्शनने मी घेतलेलं आहे हंटिंगसाठी, ते हंटिंग इथे होत नाही आहे आणि प्रीमियम एकदम फास्टली वर जात नाही. तरी पण आपण स्टिक होतो, आपले रूल जे आहे ते आपण फॉलो केलेले होते, कंटिन्यूस मी लाईव्ह मध्ये कमेंट्री करत होतो. तर इथे तुम्ही बघू शकता की आपला जो ट्रेलिंग कन्सेप्ट आहे तो पण इथे लागू होत नाही, कारण की आपण एकतर फ्रॅक्टल किंवा मग डॉमिनेट कॅन्डलवर आपण ट्रेल करतो. यामध्ये ते कुठेही आलेलं नव्हतं. बट जेव्हा प्राइस इथे सुरू होती तेव्हा मी तुम्हाला क्लिअरली इन्स्ट्रक्शन दिलेले होते की आता कोणीही इथे लॉस बुक करणार नाही. तुमचा जो स्टॉप लॉस इथे लावलेला आहे या कॅन्डलच्या खाली, तो तुम्ही कॉस्ट टू कॉस्ट घेऊन या, म्हणजे की जर मार्केट फिरलं तर आपण कॉस्ट टू कॉस्ट निघणार, लॉसेस होणार नाही. ओके, सर्वांना इथे मी सांगितलेलं होतं की इथे ट्रेल करून घ्या. त्यानंतर
मी बोललो 2-4 कॅन्डल अजून बनल्या आणि त्यानंतर इथे यांनी ब्रेकआउट दाखवलं आणि आपलं 1:1चं जे टार्गेट होतं ते इथे यांनी कंप्लीट केलं. 1:2चं पण टार्गेट कंप्लीट केलं जेव्हा यांनी हा हाय लावला तेव्हा. हे जे होतं हे आपलं फायनल टार्गेट होतं. मी सगळ्यांना सांगितलं पण होतं. एकदा तुम्हाला अजून रिकॅप देतो आणि मागचं टार्गेट दाखवून देतो की एक्झॅक्टली का बरं हे मी मागचं ठेवलेलं होतं. तर इथे तुम्ही बघू शकता की एक्झॅक्टली हा जो युटर्न इथून मारलेला आहे खाली, तर इथे मी एक लाईन मार्क करतो आणि इथे तुम्ही बघू शकता की मी फायनल टार्गेट जे सांगितलं होतं हे सांगितलं होतं. याच्यानंतर मग जे स्ट्रक्चर बनणार त्याला आपण फॉलो थ्रू करणार होतो. त्या बेसिसने ही लाईन मी मार्क करून ठेवलेली होती लाईव्ह मध्ये. ओके, सर्वांना आता आठवलं असेल की एक्झॅक्टली का बरं याचं साईन होतं किंवा म्हणजे काय बरं ते मी टार्गेट लावलेलं होतं. त्यानंतर काय झालं की इथे यांनी रिजेक्शन घेतलं, खाली आला, तर हे कन्फर्म झालेलं होतं की आता हा वर जाऊ शकणार नाही. रिझन काय, कारण की मी तुम्हाला ऑलरेडी नेहमी रिमाइंडर देत राहतो की जे आपण टार्गेट ठरवतो त्या टार्गेटच्या वर जर क्लोजिंग दिली तर समोरचे टार्गेट ओपन होतात आणि आपल्याला समोरचं टार्गेट क्लिअर करून देतात. तर इथे त्या पद्धतीने यांनी क्लोजिंग दिली नाही, रिजेक्शन घेतलं आणि खालच्या साईडने मोमेंटम दाखवलं. आता इथे तुम्ही बघू शकता की ऑलरेडी जर या लेवलवर हा एफर्ट्स टाकतोय वर जायसाठी, तर आपण इथे अग्रेसिव्हली बुकिंग करण्याचा एक पॉईंट जो आहे तो शोधतो. तर इथे आपल्याला बुक करायचं असतं, ट्रेलिंग नुसार मॅनेज करायचं असतं. तर प्रॉपरली जेव्हा ट्रेल आपलं कॉस्ट टू कॉस्ट आलं होतं डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग मी ट्रेलिंग इथे शिफ्ट केलं. त्यानंतर हा थोडाफार इथे स्विंग एक दिसला, बुक करायचंच होतं, तर अजून टाईट ट्रेल करून मी इथे लावला. जेव्हा निफ्टी इथनं रिव्हर्स फिरला तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो माझा इथे बुक झाला. ते झाल्यानंतर मार्केट स्लोली खाली आलं, एक पुन्हा रेंज क्रिएट केली, एक रिट्रेसमेंट पण तुम्ही इथे बघू शकता किंवा मग प्रॉफिट बुकिंग जे काय आहे ते याला समजू शकता. त्यानंतर इथे टाइम स्पेंड केला आणि त्यानंतर यांनी पुन्हा मोमेंटम दाखवली. नेक्स्ट जो आहे तो पुन्हा इथे ऍक्टिव्हेट झालेला दिसतोय या कॅनलमध्ये. ज्यांनी घेतला असेल त्यांचं टार्गेट हेच होतं, तर ह्याच्यामध्ये 1:1 ओपन होता, तर या पद्धतीने घेतला असेल तर बेस्ट आहे. बट मी घेतला नाही, कारण की ऑलरेडी मी आज त्याच मूडमध्ये होतो की मी विचार केला होता की मंडे ट्युजडे दोन्ही दिवस म्हणजे कालचा आणि परवाचा जो दिवस आहे तो जबरदस्त आपण चांगल्या पद्धतीने मॅनेज केलेला आहे. एंड ऑफ द डे आपण जॅकपॉट प्रॉफिटमध्ये निघालेलं आहे, ते आपल्याला सिक्युअर करायचं होतं. काल मी व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही कारण की मल्टिपल पर्सनल रिझन होते. त्या बेसिसनी ऑलरेडी आज जे आहे ते पूर्ण लाईव्ह मध्ये क्लॅरिटी दिलेली आहे आणि कसे ट्रेड होते आपण तर ऑलरेडी ते डिस्कस करून बसलो होतो लाईव्ह मध्ये. तर फर्स्ट जो होता तो आपला इथे होता जो की मी बुक केला होता. सेकंड ट्रेड मी ऑलरेडी सांगितलेला आहे. त्यानंतर रिव्हर्सल मध्ये हा इथे ऍक्टिव्ह झालेला आहे आणि हे आता क्लोजिंग दिलेली आहे. तर याच्यामध्ये माझा इंटरेस्ट नव्हता. ऑलरेडी मी सांगितलं होतं की आज मी जॅकपॉटसाठी प्ले करणार नाही आहे. जेवढं पण दिलं फक्त आज कॉस्ट टू कॉस्ट मी ग्रीनमध्ये पण राहिलो तरी पण मी फुल्ली सॅटिस्फाईड आहे, कारण की ऑलरेडी 2-3 आठवड्याचं माझं प्रॉफिट निघालेलं आहे. तर इथे पूर्ण तुम्हाला समजलेलं असेल इंडेक्स चार्टवर की कशा पद्धतीने आपण याला मॅनेज केलं. इथे एंट्री घेतली, इथे स्टॉप लॉस लावला, हे टार्गेट पूर्ण जे आहे ते आपण कंप्लीट केलं. पहिली जी ट्रेलिंग आलेली होती ती कॉस्ट टू कॉस्ट होती, लाईव्हमध्ये मी सांगितली होती. त्यानंतर मी इथे इंगल्फिंग अकॉर्डिंग डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग इथे ट्रेल केलं. मग याला बुक करायचं होतं तर या स्ट्रक्चरनुसार इथे ट्रेल केलं आणि त्यानंतर हा रिव्हर्स फिरला तर इथे जे आहे ते माझं बुक झालेलं आहे. तर इंडेक्सवर पूर्ण पिक्चर क्लिअर झाले असेल. यालाच मी तुम्हाला ऑप्शन चार्टवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली याला किती पॉईंटचा स्टॉप लॉस होता आणि किती पॉईंट यांनी आपल्याला कॅप्चर करून दिलेले आहे ते. तर डायरेक्टली मी इथे ऑप्शन चार्ट लावून घेतो. तर इथे बघू शकता की ऑप्शन चार्ट मी इथे लावून घेतलेला आहे. इथे आहे इंडेक्स चार्ट आणि इथे आहे ऑप्शन चार्ट. 23,750चा कॉल मी इथे बाय केला होता. सर्वांना ते सांगितलं होतं की 23,750च्या कॉलमध्ये मी एंटर केलेला आहे. कोणी 700 केलेला होता 23,700 आणि कोणी 750 केलेला होता. मी पण जो केलेला होता एक्झिक्यूट तो होता 23,750चा. तर एंट्री कॅन्डल जी आहे ती आहे ही कॅन्डल. इथे माझी एंट्री झालेली होती सेम कॅन्डलमध्ये याच्या क्लोजिंगवर आणि सेम कॅन्डलचा लो जो होता तो माझा स्टॉप लॉस होता. इथून इथपर्यंत त्यांनी जे मोमेंटम होतं ते कंटिन्यू केलं. आपण जबरदस्त ट्रेडमध्ये होतो, पूर्ण आपण त्याला राईड केलं. बट बुकिंग जे आहे ते आपला हा जेव्हा रिव्हर्स फिरला या कॅन्डलवर तर याच्या क्लोजिंगवर आपण जे आहे लोवर आपण इथे ट्रेलिंग एस लावलेला होता तो आपला या कॅन्डलमध्ये आपला इथे बुक झाला. ओके, त्यानंतर रिव्हर्स फिरलं, त्यानंतर व्होल्टिलिटी दाखवली. आता हा ऑलमोस्ट रेंजच्या मध्ये क्लोज झालेला आहे. तर एकदम सिंपल होतं. याला मी कॅल्क्युलेट करून दाखवतो की एक्झॅक्टली काय पॉईंटचा स्टॉप लॉस होता. तर याच्या क्लोजिंग पासून तर आपण लो पर्यंत मोजणार तर हा 25 पॉईंटच्या जवळपास स्टॉप लॉस होता आणि टोटल जे पॉईंट दिले ते आहेत ऑलमोस्ट 50 पॉईंटच्या जवळपास आणि आपलं जे बुक झालेलं आहे ते झालेलं आहे 27 पॉईंटच्या जवळपास, म्हणजे की ऑलमोस्ट 12% जवळपास. मी आज खूप सांगितलेलं होतं क्लिअरली. आज जॅकपॉटच्या माइंडमध्ये मी नाही आहे किंवा मग मी तसा विचार पण नाही करताय. डिसेंट एक काही पण प्रॉफिट जर आलं, दिवस ग्रीन झालं, त्यामध्ये पण मी सॅटिस्फाईड आहे आणि त्याच अकॉर्डिंग आज मी इथे केलेलं आहे. कारण की मार्केटच त्या अकॉर्डिंग रिॲक्ट करत होतं तर त्याची सायकोलॉजी त्यासोबत मॅच होते, म्हणून इथे आपण कमी टार्गेट ठेवून जेवढं भेटलं त्यामध्ये सॅटिस्फाईड आहे. तर जे चॅलेंज आपण चालवतोय या अकाउंटमध्ये तुमच्यासोबत जे मी ट्रेड करतो एक्झॅक्टली आजचा दिवस पण जो आहे तो इथे ग्रीन आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझ्यासोबत लाईव्हमध्ये ट्रेड घेतला ते सर्वजण आज प्रॉफिटमध्ये असतील 100%. कारण की सेटअप ऍक्टिव्ह झाला प्रॉपर आपल्या शिकवल्यानुसार, त्यानुसार आपण एंट्री घेतली आणि त्यानुसारच आपण इथे बुक केलेला आहे. तर ऑप्शन बाईंगचा आपण इथे या अकाउंटमध्ये चॅलेंज चालवतो तर त्या पद्धतीने आपण याला
मॅनेज केलेला आहे. शॉर्टमध्ये तुम्हाला इथे इंडेक्स चार्टर आणि निफ्टीच्या ऑप्शन चार्टर पण क्लिअर झालेलं असेल. यालाच मी तुम्हाला पूर्ण ऑर्डर बुक ओपन करून दाखवतो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या टाइमला ट्रेड एक्झिट झाला आणि कोणत्या टाइमला त्याला बुक केलेला आहे. तर डायरेक्टली मी ते ऑर्डर बुक ओपन करून घेतो. तर इथे तुझ्यासमोर मी पुन्हा ऑर्डर बुक ओपन करून घेतली आहे. पहिला ट्रेड जो आहे एक्झिक्यूट झालेला, जो की निफ्टीमध्ये कॉल साईडने एक्झिक्यूट केलेला होता, तो एक्झिक्यूट केलेला होता 10:50 तिथे मी निफ्टीचा 23,750चा कॉल बाय केलेला होता, जो बाय झालेला होता 231 मध्ये. त्यानंतर याला प्रॉपरली राईड करून ट्रेलिंग स्टॉपलॉस जो आहे तो जो प्रॉफिटमध्ये बुक झालेला आहे तो झालेला आहे 11:57 23,750चा कॉल, जो की बुक झालेला आहे 260 मध्ये. ऑलमोस्ट तुम्ही इथे बघू शकता की आपण जे राईड केलं ते केलं 50 पॉईंटच्या जवळपास आणि आपले जे बुक झालेलं आहे ते 12%च्या जवळपास 27-28 पॉईंट जे आहे ते आपण इथे बुक केलं आहे. ऑलरेडी 20-22 पॉईंट तर आपण कंटिन्युअसली लाईव्ह मध्ये प्रॉफिटमध्ये होतोच, कंटिन्यू तिथे थांबलेलं होतं आपलं. बट मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण 10-15-20 पॉईंटसाठी आपण बसत नाही. एक तर आपण कॉस्ट टू कॉस्ट निघणार, एक तर मग आपण जॅकपॉट जर मार्केट मुवमेंट करणार तर आपण तिथे निघणार. तर एकदम टेक्स्टबुक एंट्री होती, जी आपण शिकलेलो आहे, जे आपण रोज लाईव्ह मध्ये येतो, शिकतो, ट्रेड करतो, त्याच पद्धतीने आजचा ट्रेड होता. मी पण सेम केला, तुम्हाला पण सेम सांगितलं आणि आपण सगळेजण आज प्रॉपरली ग्रीन मध्ये प्रॉफिटमध्ये क्लोज करतोय. सर्वांनी तर ग्रीनमध्ये प्रॉफिटमध्ये क्लोज केलेच आहे आणि होप करतो की जेवढे पण आपले युट्यूब सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी पण सर्वांनी जे पण गोष्टी तुम्ही इथे शिकता त्यानुसार तुम्ही पण प्रॉफिटमध्येच क्लोज केलेलं असेल. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत जुळायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये बसून लाईव्ह मार्केटमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये प्रत्येक गोष्ट शिकून तुमची प्रॉफिटेबल जर्नी आमच्यासोबत लवकरात लवकर स्टार्ट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून तुम्ही आमच्यासोबत जुळू शकता आणि तुमची प्रॉफिटेबल जर्नी जी आहे ते आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये कंटिन्यू करू शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर इथे तुम्हाला आजच्या ट्रेडचं प्रॉपरली पूर्ण क्लॅरिटी आलेली असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय.